अनन्या थांब थांब जरा थांब. अथर्वला बोलून काही उपयोग नाही. अथर्व आला की मागे मागे मीरा येणार आणि मग ते दोघं मिळून काय करतील तुला माहितीये. आई अगं पण हे सगळं बघून पण विश्वास नाही बसणार का? नाही ठेवणार अनन्या. तो माणूस मीराचा बाप आहे. ते त्याला गोंजारून घरात घेऊन जातील. ते प्रत्येक वेळेला हवं तेच करतात. मग काय करायचं आता? बघ काहीही झालं तरी वेदा घरी परत यायला हवी आणि ती कुठे आहे हे या माणसाला चांगलंच माहिती असणार आहे. तू एक काम कर. मंजिरी कुठे गेली? नाही नाही, तिला शोधावंच लागेल. वेदाला काही केलं तर नसेल ना तिने? मीरा काय बोलीस मंजिरीशी? नाही, ती नाही आहे रूम मध्ये. काय? अनन्या कुठे दिसत नाही. मंजिरीने अनन्याताईंना पुन्हा काही केलं? नाही. मीरा लवकर खाली चल. अथर्वन नाही घेऊन चल. लवकर चल. वेदाचे बाबा लवकर खाली चला. काय झालंय? चला ना, मी तुम्हाला सांगते. या मीरा सांग ना काय चाललंय? चला ना. सोडा सोडा मला. सोडा. एक मिनिट थांबा. आवाज बंद. मला बाबा काय झालं? काय यांना का पकडलंस? आम्हाला तुमच्या घरातून 2 फोन आले होते. पहिला मंजिरी मॅडमचा. त्या म्हणाल्या की तुमची मुलगी वेदा हरवली आहे. आणि त्यानंतर थोड्याच वेळात अनन्याचा फोन आला. त्यांनी सांगितलं की हा माणूस तुमच्या घराबाहेर अंधश्रद्धेच्या काहीतरी विधी करत बसलाय. इन्स्पेक्टर असं काहीच नाही. हो सर, आम्ही स्वतः पाहिलंय ते. म्हणूनच मला इथे यावं लागलं. यांना अरेस्ट करावीच लागेल. किडनॅपिंगचा मुद्दा सुद्धा इग्नोर करून चालणार नाही. अहो हे माझे बाबा आहेत. काय? आणि जी मुलगी हरवली आहे ती त्यांची नात आहे. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही या नात्यांमध्ये अडकू नका. या माणसाला विचारा की माझी वेदा कुठे आहे. मंजिरी वहिनी काय बोलतेस तू? हे तू आईला नावाने कशी हाक मारू शकतेस? आणि पोलिसांना त्यांचं काम करू दे. अनन्या का करतेस तू हे सगळं? दादा तुला कळत नाहीये का? तू या माणसावर ब्लाइंडली ट्रस्ट ठेवलाय. अरे आपली वेदा सापडत नाहीये, तिची काळजी नाहीये का? इन्स्पेक्टर साहेब हे माझे सासरे आहेत. हे असं काही करूच शकत नाही. इकडे काहीतरी गैरसमज झालाय. आय एम सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स, पण तुम्ही प्लीज येऊ शकता. म्हणजे इन्स्पेक्टर साहेब काहीही गैरसमज झालेला नाहीये. अनन्या तू आज जा आणि दामोदर आणि नर्मदा यांना बोलून आण. सगळ्यांनाच बोलून आण. जे काय होणार आहे ना ते सगळ्यांसमोर होते. जा. ठीक आहे. मीरा ही मंजिरी जाणून बुजून नाटक करतीये. मीरा तिचं हे नाटक आता फक्त तूच थांबवू शकतेस. बाबा थांबा.
सगळं थांबव. पण माझ्या हातात काहीच नाही मीरा. मला तुझी अट मान्य आहे. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही सोडा यांना. काय? अहो पण तुमची नात हरवली. अहो ते थोडासा गैरसमज झाला. मला वेदा घरात दिसली नाही म्हणून मी पॅनिक झाले आणि म्हणून मी तुम्हाला फोन केला. सॉरी, माफ करा, तुमची गैरसोय झाली. ठीक आहे, देशमुख सोडा त्यांना. बाबा, कसला विचार करताय? मीराने घेतलेल्या निर्णयाचा विचार करताय ना? पण आपल्याकडे दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. मीराला हे नाटक करावंच लागेल. कळतंय मला. आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. पण मला वाईट याच गोष्टीचं वाटतंय की इतकी वर्ष साधना केल्यानंतर, इतक्या सिद्धी प्राप्त केल्यानंतर मी माझ्या निष्पाप नातीला वाचवायला असमर्थ आहे. असा आई उभा आहे मी. नाही, सामर्थ्य असूनही उपयोगात आणता येत नसेल ना, तर ओझच होतं त्याच. बाबा, असं बोलू नका ना तुम्ही. आणि तसंही अजून सगळं संपलेलं नाहीये. निदान ह्या निर्णयामुळे आपल्याकडे थोडा वेळ आहे आता. खरंय. पण राधा, हे म्हणजे मोडकळीस आलेल्या लाकडी पुलावरून चालण्यासारखं आहे. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावं लागेल आपल्याला. जरा जरी चूक झाली, पूल मोडला की संपलं सगळं.